सन्माननीय वरिष्ठ मार्गदर्शक आदरणीय पाटील साहेब हे या ठिकाणी आलेले त्यांचे मनपूर्वक स्वागत. जिल्हा परिषदेचे सन्माननीय शिक्षण अधिकारी या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आपण स्वागत करायचं आहे. या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आपण स्वागत करायचं आहे. सन्माननीय लोकनियुक्त सरपंच वडगाव आणि श्री राजेंद्र जगताप सर यांचं स्वागत आदरणीय शेडगे सर यांनी करावं. श्री दौलत अण्णा जगताप सरपंच सरांनी करावं विनंती आहे. ठिकाणी आदरणीय ढोले सर यांनी करावं विनंती आहे. या ठिकाणी निवड झालेली कुमारी भक्ती उत्तम चव्हाण या उपक्रमांतर्गत आदरणीय ढोले सर यांनी करावं विनंती आहे. या ठिकाणी निवड झालेली कुमारी भक्ती उत्तम चव्हाण या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमातून एक वेगळा अनुभव दिला. हे भारत कविता आहे. छोटीशी परिस्थिती आहे. विज्ञान प्रदर्शन स्पर्धेबरोबर विद्यार्थ्यांच्या कलाकारांनी वाव दिला आहे. दुसरी शाळा गेल्याशिवाय साहित्य पेढ्यांचा योग्य वापर कसा करायचा ते त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. त्यानंतर अगदी छोटीशी 11 पटाची शाळा रेल्वे स्टेशन त्यांच्याकडे सुद्धा व्हिडिओ कशी करायची किंवा कार्यक्रम कसं करायचं हे शिकण्यासाठी भाग आहे. शेनोली मुली आणि मुली या दोन्ही शाळेमधून कवायतीचं संगीत दर्शन आपल्याला मिळतं. त्याचप्रमाणे संजयसाठी छोटीशी शाळा त्या ठिकाणी रांगोळी काढली किंवा त्या विद्यार्थ्यांच्या कलावंतांना वाव मिळेल असे सहशाळी त्या ठिकाणी राबवलं जातं. त्या ठिकाणी आपल्या केंद्रामध्ये असणारी आदर्श शाळा बोलवली त्या बोलीमध्ये प्रशस्त मैदान असल्यामुळे त्यांचे जे विद्यार्थी कडबड्यामध्ये त्यांनी जिल्हा स्तरावर दिलेले आहेत. विद्यार्थी आलेला होता. अशी असणारी शाळा त्या ठिकाणी सुद्धा अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात. त्यानंतर केंद्रातील मुख्य असलेली शाळा केंद्र शाळा वडगाव येईल. तर त्या केंद्र शाळा वडगावमध्ये आत्ताचे विद्यार्थी भक्ती उत्तम चव्हाण जी सर्वसाधारण निवड आहे ही आपल्या केंद्रासाठी खूप अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. त्यानंतर 2 विद्यार्थी स्कॉलरशिप मिळालेले आहेत. काही पाठ्यपुस्तकांची कोरोनाचे 3 विद्यार्थी आणि 5 विद्यार्थी हे प्रदेश परीक्षेमध्ये जिल्हा स्तरावर आणि 1, 2, 3, 4, 5 होती. या विद्यार्थी जिल्ह्यामध्ये मानाचं स्थान पटकावलेलं आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याचप्रमाणे आपल्या विद्यार्थी कुस्ती स्पर्धेमध्ये सुद्धा सहभागी होती. त्याच्यामुळे केंद्रासाठी गौरवास्पद गोष्ट आहे. आता सध्या 3 विद्यार्थी जे आहेत वडगाव केंद्र शाळेचे ते स्कूल कक्षामध्ये पात्र झालेले आहेत. त्यांचं सुद्धा चर्चा करण्यासाठी तसेच आपल्या सर्वांना तरी सुद्धा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनावर आणि सहकार्यामुळे त्या केंद्राची प्रगती उत्तर चांगली घडत आहे. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. माझ्याकडून मुलांना नामोदय करायला असेल तर सुद्धा मला एवढं माहिती शाळासाठी अजून कोटीचं बजेट होतं PPTमध्ये. त्याच्यानंतर 23 कोटी होतं. सगळ्यात जास्त निधी प्रयत्न केलेला आहे. केवळ तुमच्या विश्वासावर येतोय. आम्हाला